नमस्कार, माझं नाव निलेश घरत. मी पालघरमध्ये राहतो आणि अर्नाळा येथे आपण काश्मीर गुरग्या ह्यांच्याकडे अर्नाळा किल्ला रोडला आपण आज त्यांना सर्वे करायसाठी आलो आहे. लाईट बिलामध्ये होणारी बचत आणि कायदेशीररित्या 20% बचत कशी होते त्यासाठी आपण त्यांच्या घरामध्ये इलेक्ट्रिकल उपकरणांचा आपण सर्वे करणार आहोत. पण सर्वे करण्या अगोदर आधी थोडक्यात त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया. माहिती घेण्यासाठी मी विनंती करेन, तुम्ही तुमचं नाव सांगा आणि कुठनं आहात ते सांगा. माझं नाव काश्मीर गुरग्या, मुंबई विरार वेस्ट, अर्नाळा किल्ला रोड. ओके, किती वर्षापासून तुम्ही इथे राहता? आम्ही झाले 100 जन्मापासून. जन्मापासून म्हणजे साधारण गेली आता वय 40 वर्षापर्यंत तुम्ही याच घरामध्ये राहता. त्यावर आधारितच मी तुम्हाला आता प्रश्न विचारेन आणि हे प्रश्न आपल्या घरामध्ये जे उपकरण आहेत त्याच्यावर विचारणार आहे. आणि आपलं लाईट बिल एवढं काय येतं, ते कसं होईल, वायू गळती कशी होते, वीज गळती कशी होते, त्याच्या संदर्भात आपण थोडेसे प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे. प्रश्न घेण्यासाठी थोडीशी वीज बिलाबाबत माहिती घेतो. तुमचे दरमहा साधारण लाईट बिल किती येते? अंदाजे तुमचा खर्च काय लाईट बिलाचा? लाईट बिलाचं ना 2,500 किंवा त्याच्यापैकी जास्त, म्हणजे कमी जास्त येतो. 2,500 प्लस पेक्षा तुम्हाला येतो? 2,500. अच्छा, एवढा पण येतो? पुढच्या महिन्यात 2,500, पुढच्या महिन्यात 2,500, पुढच्या महिन्यात 2,500 येणार, त्याच्या पुढच्या महिन्यात 5,000 येणार, पण 2,500 येणार, 1,500 असं. अच्छा, म्हणजे कमी जास्त येते, कमी जास्त. बरोबर. गेल्या 6 महिन्यामध्ये तुमचं बिल वाढलंय का? काय वाटतंय तुम्हाला? भरपूर वाढेल. ओके, ठीक आहे. बिल वाढल्याचं कारण काय समजतं तुम्हाला? दूध वाढण्याचं कारण काय, आता घरामध्ये काय वस्तू आम्हाला समजली, घरामध्ये वाढण्याचं कारण काय समजतं? तुमच्या घरामध्ये किती वस्तू आहेत, काय आहे, त्याची चौकशी होईल इकडे. त्याच्यानुसार आपल्याला लाईट बिलामध्ये काय एवढं बिल वाढतंय आणि गळती कुठे होते ते आपण थोडस बघणार आहोत. ठीक आहे. ओके, बरं. तुमचं म्हणणं आहे व तुमच्यामध्ये बिल वाढण्याचं मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला? काय वाढत असेल? काय वाटतं, मीटरच काहीतरी मी काय सांगू, कारण नवीन घर आहे ना आता, नवीन घर आहे. म्हणजे असं तुम्हाला वाटतं की स्मार्ट मीटरमुळे तुमचं लाईट बिल वाढतं? कारण पूर्वी जे होतं ते कमी होतं, ते दिसत नव्हतं. MSEB ला जेव्हा रिडिंगला घ्यायचे ते धुरकत दिसायचं, म्हणून त्यांनी बदललं आणि नंतर मग तुम्ही स्मार्ट मीटर म्हणजे MSEB ने लावलं. ओके ओके, ठीक आहे. साधारण आपल्या घरामध्ये काय काय आहे? फ्रीज आहे. फ्रीज आहे. इन्व्हर्टर आहे. एसी नाही. एसी नाही आहे. फ्रीज आहे. पाण्याची मोटर आहे. पाण्याची मोटर आहे. कम्प्युटर नाही. कम्प्युटर नाही. प्रिंटर नाही. CCTV नाही. LED बल्ब, LED बल्ब आहे. किती आहेत LED बल्ब तरी साधारण? 7 LED बल्ब आहेत ना? 7 LED बल्ब आहेत. टीव्ही नाहीये. CCTV नाहीये. ओके, बाकी अजून काय आहे तुमच्याकडे? अजून काय, घरी इन्व्हर्टर आहे. फक्त इन्व्हर्टर. ओके. हे जे तुम्ही आता जे एवढं बोललाय त्याच्याकडे स्टॅबिलायझर काय? हा, ते स्टॅबिलायझर कधीपासून आहे? 2-3 वर्ष झाली. 3 वर्ष. ओके, 3 वर्ष स्टॅबिलायझर प्रॉब्लेम आहे? नाही, मी विचारतो तुम्हाला, त्याची चौकशी करून सांगतो मला बघ कशी ती. ह्याच्यापेक्षा ह्याच्या घरामध्ये आपल्या ज्या तुम्ही राहताय तर 5 वर्षापेक्षा अशी किती उपकरणं आहेत जी तुम्ही वापरताय 5 वर्षापेक्षा जास्त? म्हणजे एकदम मोटार असेल. फ्रीज आहे. फ्रीज आहे. ओके, एक फ्रीज. अजून काय नाही, स्टॅबिलायझर आहे बस. स्टॅबिलायझर. इन्व्हर्टर 10 वर्षापासून वापरतो. आणि लाईट पाण्याची मोटर वगैरे तुम्ही लावतात ना? ती पण 10 वर्षापासून वापरतो. 10 वर्षापासून म्हणजे पाण्याची मोटर पण ना? ओके, बर. दिवसभरामध्ये सर्वाधिक जास्त कोणतं उपकरण तुमचं चालू असतं दिवसभरामध्ये? काय कंटिन्यू तर काहीच चालू नाही घरामध्ये. कोणतं नसतं. LED बल्ब कसे चालू असतात तिथं पण जेव्हा लागेल तेव्हा रात्री. बरं, म्हणजे स्टॅबिलायझर तुमचं एक आहे ते कंटिन्यूज आहे. ओके, ठीक आहे. स्टॅबिलायझर. ओके. वापर नसताना पंखे किंवा दिवे, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आता घरामध्ये तुमच्या मुलं आहेत का? नाही. म्हणजे त्याचा बिंदासपणे, कारण मुलंच नाही म्हटलं टाइमपास तर माझ्या टीव्ही लावलाय, तिथे टीव्ही बंद बाजूला चालू आहे आणि इकडे टाइमपास मोबाईलवर होतं, पण काहीच नाही. बरं, ठीक आहे. गिझर आहे? गिझर नाही. हीटर? ओके, गिझर हीटर नाही. ओके, आता लाईट फिटिंग विषयी बोलतो. लाईट फिटिंग साधारण आपल्या घरामध्ये आपण ही जी काही फिटिंग केलेली आहे
फार पूर्वी केली असेल ना? 10 वर्ष झाली. 10 वर्ष म्हणजे घरालाच 10 वर्ष हा, झाली. घराला. अच्छा, घर बांधून 10 वर्ष झाली. ओके, म्हणजे हा 10 वर्षामध्ये जी वायरिंग केलेली आहे तीच वायरिंग आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे. वायरिंग किंवा स्विच मध्ये स्पार्किंग किंवा गरम होणं किंवा लिकेज ची समस्या वाटते का? नाही, कधी असं झालं? कधी Short झालं? circuit झालं होतं किंवा एकदा पडला होता? एकदा दोनदा झालंय आठवण गेले असं आठवण एकदा एकदा दोनदा झालं फक्त 10 वर्षामध्ये. अजूनपर्यंत काय नाही. अच्छा, एकदा किंवा दोनदा? हा बरं. एकदा किंवा ते दोनदा. काही इश्यू नक्की माहिती नाही. नाही माहिती. एक्झॅक्टली का माहिती नाही. तुमच्या या अर्नाळा परिसरामध्ये हाय व्होल्टेज झाल्यामुळे कधी असं झालंय की इथले काही उपकरणं जळाली होती किंवा कोणाचं काय झालं? ट्रान्सपोर्ट भरपूर वेळा झालं. ट्रान्सफॉर्मर भरपूर वेळा. बरं, मग ते इथे जर व्होल्टेज जर हाय किंवा म्हणजे हाय व्होल्टेज असेल तर कमी किंवा कमी असेल तर एकदम हाय व्होल्टेज असं झालेलं दिसून येतंय. म्हणजे कंटिन्यू कमीच आहे व्होल्टेजच नाही इथे व्होल्टेजच नाही. ओके, म्हणजे कमी व्होल्टेज राहतं का? व्होल्टेज. बरं, आता तुमच्यासाठी खूप चांगलं फायद्याचं आहे म्हणजे. ओके, ठीक आहे. पॉवर फॅक्टर बद्दल थोडंसं बोलतो. तुम्हाला पॉवर फॅक्टर म्हणजे काय माहितीये का? नाही ना? जसे आपण जे बिल वापरतो ना त्या बिलामध्ये पॉवर फॅक्टर असतो. त्या पॉवर फॅक्टर नुसार आपलं बिल म्हणजे 0.0 किंवा 0 पासून 1 पर्यंत पॉवर फॅक्टर असतो. पॉवर फॅक्टर म्हणजे काय? म्हणजे लाईट बिलामध्ये आपले बिल येण्यामागचं कारण त्याच्यामध्ये दडलेलं आहे. म्हणजे पॉवर फॅक्टर नेहमी कमी जास्त होत राहतं. जर समजा जास्त झालं तर आपल्याला काय पडतो? वीज बिलामध्ये दंड पडतो, ज्याला आपण पेनल्टी म्हणतो. म्हणजे तुम्ही बघितले शाळेत 2-3 आकार जास्त आहेत ते वाढले जातात. पण ठीक आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलूया नंतर. अच्छा, एकाच वेळी अनेक जड उपकरणं अशी कोणतीच चालत नाही तुमची? काही साधारण तुमची ती मोटार किती तास चालते? तुम्हाला किती तास? जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास. अर्धा पाऊण तास? फक्त अर्धा पाऊण तास ना? ओके, बरोबर, ठीक आहे. तुम्ही तुमचं वीज बिल दरवेळेला तपासता का? येतात तेव्हा बिल? हा, तपासतो, पण तेवढी जानकारी नाही म्हणून लक्ष नाही देत. अच्छा, पण कशामुळे ती एवढी होती त्याच्यावर कधी काय समजतच नाही. कधी कधी बोललंच नाही. लाईट ते महावितरणवाले पण कधी बोललं नाही एवढं काय बिल ते काय करावं, काहीच बोलले. मीटर रिडिंग आणि बिलाबाबत तुम्हाला कधी शंका निर्माण झाली की बाबा हा इकडे आम्हाला बिल जास्त येतं, इकडे कमीच येतं? म्हणजे आम्ही घरात नसतो, कधी दरवेळेला दर महिन्याला होती. कारण ते बोलले डिस्प्ले मध्ये दिसत होते मीटर, जुन्या मीटर मध्ये काय दिसत. पण आता तुम्ही बोलले की 4-5 महिने झाले स्मार्ट मीटर लावलंय. 3च महिने झाले. अडीच महिने झाले. 2.5 महिने झाले. मग 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला कधी जाणवलं की आता जास्त येते, 1 महिन्यात जास्त येते का मग कमी येतं? आता 2.5 महिन्यामध्ये काही समजत नाही. अच्छा, दुसराच महिना चालला. हो, बरं. म्हणजे आता समज या महिन्यामध्ये समजलं, गेल्या महिन्यात 1300 रुपये होतो आणि या महिन्यात 2400 आहे. मग ते काही समजलं नाही. याच्यामध्ये घरी येतं 3 महिने झाले घरी फ्रीज नाही मिळत. ओके, मग ते काय म्हणजे समजलं नाही. बरं, तुम्हाला सर्वात मोठी वीज संबंधित समस्या कोणती वाटते? समस्या काय म्हणजे घरातली जास्त काही इश्यू स्मार्ट मीटर. स्मार्ट मीटरचाच? कारण सगळीकडे स्मार्ट मीटर. जर कायदेशीर आणि सुरक्षित पद्धतीने वीज बिलात बचत करता आली तर तुम्हाला त्याबद्दल माहिती यायला आवडेल का? नक्की. ओके, जर तुमच्या घरामध्ये वीज बिल मोफत तपासून बचतीची शक्यता काय आहे जर सांगितली तर त्यासाठी 5 मिनिटं वेळ द्या. देऊ शकतो. मला तुमचं लाईट बिल पाहायला मिळेल का? जर ते लाईट बिल पाहू शकतो तर त्याच्यावरून तुमच्या दुकानात वीज बस्तीची म्हणजे तुमच्या घरामध्ये वीज बस्तीची किती शक्यता आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, साधारण तुमचं बिल किती पर्सेंटेज मध्ये कमी होऊ शकतं म्हणजे तुम्हाला वीज बिलामध्ये. आता हे तुमची 2 बिल आहेत. एक हे जुलै महिन्याचं बिल आहे. ओके, हे जुलै महिन्याचं बिल आहे आणि हे तुमचं ऑगस्ट महिन्याचं बिल आहे. ओके, आता ह्याच्यावर जुलै आणि ऑगस्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय का तुमचं जुलै महिन्याचं बिल होतं 1320 आणि इकडे ऑगस्ट महिन्यात तुमचं बिल आलंय 2460. म्हणजे हा फरक का? कारण बिल तुमचं वाढत चालू. तुम्हाला मुळात 700-800 पर्यंत बिल यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं, बरोबर ना? बरं, फ्रीज पण नाही मिळत. ठीक, एसी पण नाही. ठीक आहे, हे तुमचं वीज बिल काढून मी तुमचं एव्हरेज सांगू शकतो तुम्हाला साधारण किती एव्हरेज लागते. पण हे सिंगल फेज आहे, घरामध्ये आपण वापरतो तर सिंगल फेज वर जास्तीत जास्त 2500 बिल जर येत असेल तर तुम्हाला 1.5 किलोवॅट हा जो लोड जेवढा असतो तेवढं उपकरण आम्ही सजेस्ट करतो. पण तरी सुद्धा तुम्ही दिलेल्या प्रश्नांची उत्तर त्याच्यावरून मी तुम्हाला सांगेन की तुमच्याकडे जे उपकरणं आहेत ही उपकरणं वास्तविक कमी आहेत पण तुम्हाला वीज बिल जास्त आहे. पण या वीज बिलामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त
20 ते 25% बचत होऊ शकते. 20 ते 25% याची माहिती घ्यायला तुम्हाला आवडेल थोडीशी. आतापर्यंत जी काही माहिती दिली, एक सर्वे केला आपण, त्या सर्वे मध्ये त्यांना माहिती दिली, माहिती विचारली, आपण आपल्या कंपनीची माहिती दिली, आपले जे हायटेक पॉवर डिव्हाइस आहे त्या डिव्हाइस बद्दल त्यांना थोडक्यात माहिती दिली. ही माहिती दिल्यानंतर त्यांना कसं वाटतं की थोडीशी मी त्यांच्याकडनं चौकशी करतो, बघूया त्यांचं काय उत्तर येते. मला ही जी सरांनी माहिती दिली एक एक पूर्ण पॉईंट त्याने मला सगळे पॉईंट काय असतात ते काय काय पॉईंट आहेत ते सगळं समजावले. किती बल्ब किती वीज खाते, फॅन किती वीज घेते, फ्रीज, एसी, इन्व्हर्टर किती वीज घेते, किती वॅट घेते, युनिट घेते, ती पूर्ण समजावले. आणि आपल्या घरामध्ये बिल वाढण्याचं कारण काय असू शकते, कधी आपल्या घरामध्ये लाईट कुठेतरी कनेक्शन कुठेतरी असेल, जो कटआउट असेल किंवा जुने पुराणे वायर असेल, त्याच्यामध्ये पण होऊ शकते. चार्जिंग लोड बद्दल तुम्हाला माहिती पडलं, घरामध्ये जे जास्त लाईट कुठे आपली जाते, आर्थिंग लॉस कुठे होऊ शकतो, हाय व्होल्टेज आल्यानंतर पण आपण कसं त्याचं हे करू शकतो तेही तुम्हाला कळलं असेल. आता जी काही तुम्हाला मी माहिती दिली त्या माहितीमध्ये 10 पैकी किती गुण द्याल? 10 पैकी 10 गुण देणार, कारण काय पूर्ण बारीक गोष्टी समजवल्या सरांनी, म्हणून ते 10 पैकी 10 देणार. ओके, धन्यवाद, थँक्यू. सो ठीक आहे, मग आपण हे कधी बसवायचं डिव्हाइस? असं आलो ह्याच टायमाला आता मी ह्याच टायमाला नाही, आता ह्याला काय करावं लागतं, मागवावं लागतं, आणि मागवण्यासाठी आपल्याला ह्याचं पूर्ण पेमेंट पाठवावं लागतं. पूर्ण पेमेंट पाठवल्यानंतर ते कंपनी जातं, कंपनी आपल्याला कुरिअरने पाठवते, आणि कुरिअरने पाठवून तुम्ही जेव्हा मला सांगता, तुम्ही रविवारी सांगता किंवा संध्याकाळी येऊन सांगता, त्यावेळेला आमच्याकडे इलेक्ट्रिशियन असेल तो तुम्हाला सगळं फिट करून रविवारी येऊन, कारण पूर्ण दिवस घरी असेल. ओके, यांच्याकडे एक डन झालेला आहे, सो यांना बसवायचं आहे आणि निर्णय योग्य झाला. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. बघा, सगळ्या लोकांना वीज मीटर बद्दल समस्या आहेत, बिल जास्त येतं त्याच्याबद्दल समस्या आहेत, आणि प्रत्येकांना वाटतं की वीज बिलामध्ये बचत झाली पाहिजे. ह्यांनी तर निर्णय घेतलाय. तुमचा काय विचार आहे तो नक्की कळवा. कमेंट मध्ये तुम्ही यस टाईप करा किंवा हायटेक म्हणून टाईप करा. धन्यवाद, थँक्यू.